झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती आपलं कर्म घेऊन जन्माला येते। कोणाची किती इच्छा नसली तरी ज्याच्या त्याच्या वाट्याचे भोग ज्याला त्याला भोगावेच लागतात। जानू जावई बापूंना सांग 5 मिनिटासाठी येऊन जायला। आई अगं बरं आले। ते मोठा व्यवसाय आहे ना, खूप कामात असतात। जयंत बाहेर ते स्वामीजी आलेत ना, त्यांनी तुला पण बाहेर बोलावलंय, चल ना। जानू मी काम करतोय। आय नो जयंत, पण कसं आहे ना, तू जर बाहेर आला नाहीस ना तर ते बरोबर नाही ना दिसणार, म्हणून म्हणते चल ना प्लीज। जानू मग तू त्यांना कशाला सांगितलं मी आतमध्ये बसलोय ते? जयंत अरे मी नाही सांगितलं त्यांना, त्यांना आपोआप या सगळ्या गोष्टी कळतात, ट्रस्ट मी। आणि त्यांनीच मला तुझ्याबद्दल विचारलं। हे बघ जानू, मी आता बाहेर नाही येऊ शकणार। इट्स ॲज सिम्पल एज दॅट। जयंत अरे असं काय करतोयस? मला आई पण असं म्हणाले की जा आणि जयंतला बोलावून आण, म्हणून मी आले, चल ना प्लीज। आणि तुला माहिती आहे मला या सगळ्या गोष्टी नाही आवडत। जयंत मला सगळं मान्य आहे, पण फक्त 5 मिनिटं। ते जे स्वामीजी आहेत ना ते फार वेळ घेत नाहीत, प्रत्येकाविषयी ना 2-2 वाक्यात सगळं काही सांगतायत। प्लीज चल ना, चल उठ बघू, ये ये। जानू जयंत अरे असं काय करतोयस तू? प्लीज माझी सिच्युएशन समजून घे ना। मी काय माझी इच्छा आहे म्हणून इथे तुला बोलवायला आले नाही। मी म्हटलं ना तुला, गुरुजींनी तुला बाहेर बोलावले आणि सगळे तुझी वाट बघतायत, म्हणून मी तुला म्हटलं चल प्लीज चल ना। जानू जानू आय एम सॉरी, मला तुला असा धक्का द्यायचा नव्हता। आय एम रिअली सॉरी। इट्स ओके जयंत। बरं तू येतोयस ना आता बाहेर? ठीक आहे, तू हो पुढे, मी आलोच। फिंगर्स क्रॉस जयंत, हे कोण कुठले स्वामी येऊन तुझ्या पास्ट आणि प्रेझेंटची वाट लावू शकत नाहीत। लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास। मी मराठी, झी मराठी। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।